जून महिना अर्धा संपूनही गेला तरीही राज्यात अजून मान्सून सक्रिय झाला नाही। काही भागात वादळी पाऊस आणि हलक्या सरींमुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरीही राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता अधिक आहे। बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे। दरम्यान बुधवारी राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे। आज कोणत्या भागांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तळ कोकणात दाखल झालेला पाऊस साधारणपणे 15 जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात वाटचाल करतो। मात्र यंदा 6 जून रोजी तळ कोकणात दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे राज्यातील इतर भागात मान्सूनची वाटचाल होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान कोकण प्रदेश, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत आहे। अशा वातावरणात उन्हाची काहिली अधिक जाणवते। पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहील असा अंदाज आहे। तसेच विदर्भातील काही भागात मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती असून काही भागात वादळी पावसाची स्थिती आहे। विदर्भात आज काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया आदी भागांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिक घाट विभाग आदी भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा आणि अकोला आदी भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती राहील, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।